मुझे जो सही लगता है मैं करता हूं, वो चाहे भगवान के खिलाफ हो, समाज के खिलाफ हो, पुलिस कानून या फिर पूरे सिस्टम के खिलाफ क्यों हो। आता सटकलीये अरे तुझ्या बापाचं तुला स्मारक 5 वर्षात करता आलं नाही. त्याला 2009 ला कुठे गेला होता. मला राग येतोय, मला राग येतोय. तटकरे साहेब आता सटकलीये. आता आमची माझी सटकलीये. आता काही झालं तरी आमच्या जनतेला राग यायला लागलाय. मला राग येतोय, मला राग येतोय. मी आता तुम्हाला सांगतो, आता जर परत आवाज आला ना तिकीटच कापून टाकेल. अजित पवार म्हणतात मला बाद झाला लाड, आवाज करायचा नाही. ती विजय शिवतरे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला. अरे विजय शिवतरे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो. मध्ये तर तुमच्या ते गिरीश बागल म्हणले आता बारामतीलाच येतील. ये बारामतीला दाखवतो. बारामतीला अशी कशी आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही. ती आता हर्षवर्धन पाटील, त्याला तर काय कळतं का नाही कुणाला माहिती. त्यानं तर 75 वर्षाच्या आईलाच जिल्हा परिषदेची उमेदवारी. अरे पठ्या. काय चंद्रावर गेला का काय रे. आता एवढी भाषणं करून माझ्या समोरच डुलत आलाय. रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते. म्हणले त्याच्या खोलात गेलो, रेल्वे स्टेशन कधी झालं. हे ज्यावेळेस चहा विकत होते तेव्हा ते रेल्वे स्टेशनच नव्हतं. आता कपाळ माझं. चाय पे चर्चा, मन की बात. कशाची चाय पे चर्चा. शेतकरी मारायला लागलं कसलेला चाय पे चर्चा. आता काय बेबीच्या देठापासून ओरडताय. त्याला 2009 ला कुठे गेला होता. त्यालाच तिकीट दिलं होतं आणि मीच होतो. आता मी पण शेती करायचो तेव्हा अंडी गोळा करत होतो कोंबड्याची. आता ती सांगू, मी कोंबड्याची अंडी गोळा करत होतो. काय करायचं का. अरे तुझ्या बापाचं तुला स्मारक 5 वर्षात करता आलं नाही. तिथं अयोध्येला जाऊन काय करणार. तुम्हाला समजावं म्हणून बाप सांगितला. शहरी भागातल्यांना समजण्याच्या करता त्यांना त्यांच्या वडिलांचं स्मारक करता आलेलं नाही 5 वर्षात. हे काय तिथं जाऊन अयोध्येला मंदिर बांधणारे. और रामगिरी बंगल्यावर साप निघाला. उद्या मुख्यमंत्र्याला चावला असता तर काय झालं असतं. श्रद्धांजली व्हायची वेळ आली असती. काय चाललंय काय, की कोबरा होता का आणखीन काय होतं माहिती नाही. सरकारान लगे इन्क्वायरी करतो. तू काय काळजीच करू नको. परत तूच सांगायला येशील नको राव दादा, फारच त्यांना त्रास होतोय. तसलं सांगायला येऊ नको. आता जर कोणी घोषणा दिली त्याला तिकीटच देणार नाही. गा बसा. तर मी आणि माझा चुलता ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. साहेब सबुरीने घेतात, मी वेगळ्या पद्धतीनं घेईल.
जसा आमदार आहे तसा एक भाजपचा आमदार आहे आणि त्याने एखाद्या मुलाला मुलगी आवडली आणि तिनं नकार दिला तर आम्ही तिला पळून आणून तुम्हाला देऊ. त्याच्या काय बापाच्या घरचं आहे काय? तर दादाच ओव्हर इमोशनल. त्याला कधी ते सांगायला होतं बास दादा. म्हणजे आमच्या घरात कोणी आजारी असलं तर दादा हॉस्पिटलमध्ये आला तर गॅसवर असतो तो. बापरे. म्हणजे त्याला तो जात पण नाही आत हॉस्पिटलमध्ये रूममध्ये किंवा ICU मध्ये. त्याला नाही झेपत हे सगळं दादाला. म्हणजे काय आम्ही पण माणसं आहेत ना. तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला काही भावना बिवना आहेत का नाही? हे बरोबर नाही. रात्री तमाशा ती यात्री ती पाटील बाईला बोलवायचं नाही गौतमी पाटीलचा विषय आहे की ते रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बाईला समोर नाचली. तुला काय वाईट वाटतं की बाईला समोर नाचेल नाही तर आणखीन कुणासमोर नाचेल? तुला काय त्रास होतो? तुला काय वाईट वाटतं? आता कुणाला पहिल्या धारेची पण किक बसली आणि पुण्याला अख्खा खंबा मारला तरी किक बसत काय, त्याला काय करायचं? हो का, तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली का नाही? आपण बाटली तोंडाला लावली असं की मोकळीच करून खाली काढतो. नको दाबू, हळूच. कुठंही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत. समोर कार्ट बसलंय, माग बायको बसली. काय ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतं. तो चंद्रावर जाण मला मुख्यमंत्री व्हायला सांग. ठीक आहे, हरकत नाही. काय काय हात देताना मुख्य पण घ्यायचे, किस घ्यायची. आईला म्हणलं बायकोनी एवढे किस घेतले ना, एवढे किस चालले. काय चाललंय काय आज? तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार? ती वाक्य जर केलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं, घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा असं आहे सगळं. हा बस. तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली. अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे मानव. कुणाला काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता वय झालं नाही तर मी आणलीच असती. त्याच्यामध्ये त्या रामदेव बाबांनी सांगितलं असं कर आणि असं केलं, सगळी केस यायचं तर बाजूलाच काय करत आहे. गोवाबाजी गोवा लोकांचं काय ऐकू नका. कमळाबाई घ्या, कमळाबाई सांगतो राव. घड्याळ काय चाललंय मला तर काही कळतच नाही. तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय. बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतारवयात? हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो. हे मला मत. अरे काय दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? ते चांगलं नाही वाटत. अरे काय, मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतो? अरे अजून पाहिजे ते करायला सांग, नाही केलं ते यायला पवारीच्या. आप पान खाते हैं उसको खाते ऐसा कैसे इसका दांत कहते लोग, ऐसा कैसे हमें बेवकूफ समझते हैं क्या?
थांब रे बाबा, दादा पाहा त्याच्यामध्ये बघा अजित पवार घसरले. अजित पवार घसरणार नाही. एकदाच घसरला होता तेव्हा